Good morning, friends. Today we are going to discuss the next article of the topic gravitation, and the name of the article is Newton's universal law of gravitation. So write down heading Newton's universal law. Newton's universal law of Newton's universal law of gravitation. Newton's universal law of gravitation. युनिव्हर्सल कशामुळे म्हटलंय? बिकॉज युनिव्हर्सल म्हणजे फक्त पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण विश्व, किती राहिलेले सगळे ग्रह घ्या, सगळे सूर्य चंद्र तारे, कुठं जरी गेलो तरी हा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ म्हटलं म्हणजे हा लॉ त्या ठिकाणी इम्प्लिमेंट होतो. विश्वामध्ये तुम्ही कुठं जरी गेलो तरी हा लॉ त्या ठिकाणी पाळला जातो, ह्या लॉ ओबे केला जातो. ओके, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेटमेंट काय त्याचं बघा, बोर्डवरती स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट आपण लिहून घ्या. अकॉर्डिंग टू दिस थेरी, हे जो लॉ आहे त्यामध्ये काय सांगितलंय? अकॉर्डिंग टू दिस थेरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ डेफिनाइट फोर्स. बरोबर, मग पहिलं वाक्य काय बोर्डवरचं बघा. According to this theory, every object in the universe attracts every other objects with a definite force, and this force is directly proportional to the product of the masses of the two objects. हे एक वाक्य, अर्ध वाक्य महत्वाचं. हा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला म्हटलेलं आहे? प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. लक्षात आलं? म्हणजे स्टेटमेंट आपण लिहून घ्यायचं नंतर. ओके, तर सगळ्यात बेसिकली बघा स्टेटमेंटला थोडा बहुत अर्थ त्याचा काय की एव्हरी बॉडी अट्रॅक्ट्स एव्हरी अदर बॉडी. म्हणजे काय? सपोज ही एक बॉडी बरोबर आणि ही दुसरी बॉडी आहे. विश्वात कुठं जरी तुम्ही गेलो तरी समजा दोन बॉडी एकाच्या जवळ एका समोर एक घेतले किंवा कुठं जरी दोन बॉडी असल्या तर प्रत्येक बॉडी दुसऱ्या बॉडीला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ही बॉडी याला इकडे स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करेल असा, तर ही बॉडी या बॉडीला इकडे ओढण्याचा प्रयत्न करेल. इन दिस वे एव्हरी बॉडी ट्राईज टू अट्रॅक्ट अदर बॉडी. ही बॉडी त्या बॉडीला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते, ही बॉडी ह्या बॉडीला त्याच्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते. म्हणजे या स्टेटमेंटचं पहिलं जे वाक्य आहे एव्हरी ऑब्जेक्ट किंवा एव्हरी बॉडी इन द युनिव्हर्स मध्ये, फक्त पृथ्वीवरच नाही संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक बॉडी दुसऱ्या बॉडीला अट्रॅक्ट करते. आणि कशाला अट्रॅक्ट करते? एक प्रकारचा फोर्स असतो. ही बॉडी ह्याला ओढून घेते म्हणजे एक प्रकारच्या फोर्स न ओढण्याचा प्रयत्न करत असते. ही बॉडी सुद्धा याला एक प्रकारच्या फोर्स न ओढण्याचा प्रयत्न करत असते. आणि ह्यांच्यातला जो फोर्स आहे यांच्यामध्ये मग तो फोर्स किती आहे? तर दुसरं जे वाक्य आहे द फोर्स बिटवीन देम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ द बॉडी. ह्या बॉडीचं मास आहे m1, या बॉडीचं मास आहे m2 आणि या दोघांच्या मधलं अंतर आपल्याला डायग्राम मध्ये पुस्तकाचा डायग्राम आहे त्या दोघांच्या मधलं अंतर किती आहे? d आहे. तर ह्या दोन बॉडी मध्ये जो फोर्स आहे दुसऱ्या वाक्यातला जो भाग आहे तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कशाला? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे त्यांच्या मासेसच्या गुणाकाराला डायरेक्टली प्रोपोर्शनल. याचा अर्थ काय झाला? प्रोडक्ट ऑफ मासेसला डायरेक्टली प्रोपोर्शनल फोर्स आहे. म्हणजे काय? जेवढा गुणाकार जास्त असेल, जेवढे दोन बॉडीचे मासेस जास्त असतील तेवढा गुणाकार सुद्धा जास्त येणार, तेवढा फोर्स जास्त असेल, तेवढा फोर्स जास्त. डायरेक्ट रिलेशनचा अर्थ तो असतो. आणि त्याच्या उलट जर समजा दोन बॉडीचे मासेस कमी घेतले तर त्यांच्यातला गुणाकार सुद्धा कसा येणार? कमी असणार, तेवढा फोर्स सुद्धा कमी. म्हणजे हे जर वाढलं तर हे पण वाढतो. हे मासेचा गुणाकार कमी झाला तर फोर्स सुद्धा कमी होतो. याला डायरेक्ट रिलेशन म्हणायचं. हे चिन्ह कोणतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. तर त्या दोन बॉडीमध्ये फोर्स किती असतो? न्यूटननं काय सांगितलं? त्या दोन बॉडीमध्ये जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्या बॉडीच्या मासेसच्या प्रोडक्टला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि तो फोर्स त्याच वाक्यामध्ये आणखी एक दुसरं वाक्य, दॅट फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्या दोघांच्या मध्ये जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गाला इनव्हर्सली, हे डायरेक्टली नाही म्हणतात. याला वाचताना कसं वाचणार तुम्ही? इनव्हर्सली. कधी वाचणार इनव्हर्सली? जर एखाद्या संख्येच्या या चिन्हाच्या पुढे 1 कोणती संख्या आली तर त्याला डायरेक्ट म्हणता नाही, इनव्हर्सली म्हणायचं. काय म्हणायचं? इनव्हर्सली. एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. बरोबर. इथं कसं बोलणार तुम्ही? एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 आणि दुसरं जे आहे एफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कशाला? डी स्क्वेअर.
तर याला असं म्हणतात एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर असं म्हणता येत ना. एफ 1 अपॉन कोणती संख्या आली तर ते झालं इनव्हर्सली. सो एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2. हे दुसऱ्या वाक्यामध्ये चाललेले दोन्ही भाग आहेत त्या स्टेटमेंटचे, की जर एक बॉडी आहे त्याच्या बाजूला दुसरी बॉडी आहे, ही बॉडी ह्या बॉडीला ओढण्याचा प्रयत्न करणार आहे इकडं, ही बॉडी स्वतःकडे या बॉडीला ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. कशानं ओढण्याचा प्रयत्न करणार तर एक प्रकारचा फोर्स आहे. न्यूटननी काय सांगितले, तो फोर्स किती असतो, कोणत्या पण दोन बॉडी, तुम्ही रूम मध्ये दोन खुर्च्या घ्या, एक चेअर घ्या, दुसरी एक चेअर त्याच्या बाजूला ठेवा, झाले एका बॉडीचा मास m1 दुसऱ्याचा m2. कुठेही लॉ तुम्ही हा इम्प्लिमेंट करू शकतो. तर त्यांच्यामध्ये जो फोर्स असतो तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला, मासेसच्या गुणाकाराला, म्हणजे काय प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, अँड दॅट फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. बघा या दोघांच्या मध्ये अंतर किती होतं, डी होतं. तर डिस्टन्सचा वर्ग म्हणजे काय, डी स्क्वेअर, आणि 1 अपॉन डी स्क्वेअर म्हणजे काय, इनव्हर्सली. एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. मग फ्रेंड्स ह्या दोन्ही स्टेटमेंटला जर मला एकत्र लिहायचे तर मी कसं लिहू शकतो, एफ प्रोपोर्शनल टू m1 m2, एफ प्रोपोर्शनल टू 1 अपॉन डी स्क्वेअर. ओके, हे डायरेक्टली आहे, इनव्हर्सली आहे. ह्या दोघांवरून तुम्ही असं लिहू शकता स्टेटमेंट, एफ प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवाइडेड बाय डी स्क्वेअर. पहिल्या वाक्यावरनं एफ प्रोपोर्शनल टू m1 m2, दुसऱ्यावरनं एफ प्रोपोर्शनल टू 1 अपॉन डी स्क्वेअर. त्या दोघांना एकत्रित असं लिहायचं, एफ प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवाइडेड बाय डी स्क्वेअर. आणि दिस प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढण्यासाठी एक आपण स्थिरांक घेतो आणि त्या ठिकाणी आपण बरोबर चिन्ह टाकतो. सो एफ इज इक्वल टू, या ठिकाणी काय घेतला, हा कॉन्स्टंट घेतला. ओके, कॉन्स्टंट m1 m2 डिवाइडेड बाय काय झालं ते डी स्क्वेअर. बरोबर, हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढण्यासाठी बरोबर चिन्ह घेतलं, आणि बरोबर चिन्ह घेतलं. प्रोपोर्शनॅलिटी चिन्हाच्या ऐवजी त्या ठिकाणी काय घेतला, कॉन्स्टंट घेतला, आणि त्या कॉन्स्टंटला न्यूटननं नाव दिलं कॅपिटल जी. त्या कॉन्स्टंटचं नाव काय दिलं, ते कॅपिटल जी, अँड दॅट कॅपिटल जी इज कॉल्ड एज अन कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. त्यालाच आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतो. मग या कॉन्स्टंटच्या जर कॅपिटल जी ठेवलं तर तोच फॉर्म्युला कसा झाला, एफ इज इक्वल टू जी इंटू m1 m2 डिवाइडेड बाय डी स्क्वेअर. ओके, हा झाला फायनल फॉर्म्युला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा. एकदम सोपं आहे, लक्षात आले. जी फक्त कुणासाठी घेतला सांगा, जी हा कॉन्स्टंट घेतला, त्या कॉन्स्टंटचं नाव काय दिलं, ते जी इज द कॉन्स्टंट ऑफ proportionality and it is called as an universal gravitational constant. लक्षात येते. मग त्या जी ची व्हॅल्यू जी आहे ती 6.673 × 10⁻11. त्या पेज वरती, पेज नंबर 4 वरती तुम्हाला एकदम कोपऱ्यामध्ये दिसेल ती किंमत. कॅपिटल जी इज इक्वल टू 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने हे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. मग बघा पुन्हा एकदा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे. एव्हरी बॉडी अट्रॅक्ट्स एव्हरी अदर बॉडी. कोणत्या पण दोन वस्तू घ्या, घरात एक खुर्ची घ्या, हा एक टेबल घ्या, दोघांमध्ये 100% फोर्स असणार. हे कोण सांगतो, न्यूटननं सांगितलं. आणि तो फोर्स कसा असतो, त्यांच्यामधला जो फोर्स आहे तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला, m1 m2 ला, म्हणजेच काय प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि तो फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कुणाला, त्यांच्यामध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाला, म्हणजेच काय, दॅट एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. From these two statements, we can write F is equal to G into m1 m2 divided by d square. Okay, and that G is called as a constant of proportionality. Okay, त्यालाच universal gravitational constant असं म्हणतो. आता याच्यामध्ये दोन MCQ साठी किंवा CET साठी पॉइंट्स लक्षात राहू द्या. जर समजा त्या फॉर्म्युल्यामध्ये बरोबर हे m1 m2 हे दोन बॉडीचे मासेस होते, त्यापैकी कोणत्या जरी एका बॉडीचं मास डबल केलं, लक्षात घ्या, याला डबल करा किंवा याला डबल करा, तर फोर्स हा जो आहे तो फोर्स सुद्धा डबल होतो. ओके, दोन्हीपैकी एका जरी बॉडीचं मास काय केलं, डबल केलं, तर फोर्स सुद्धा त्यांच्यामध्ये काय होतो, डबल होतो. आणि दुसरं, जर समजा अंतर जर डबल केलं, ओके, म्हणजे जर समजा या दोन बॉडीच्या 2 मीटर अंतरावर आहे, त्याच्यावरती डबल 4 मीटर अंतर, म्हणजे अंतर जर वाढवलं तर फोर्स मात्र 4 पट कमी होतो. काय वाक्य सांगितलं बघा पुन्हा एकदा मी, जर अंतर दुप्पट केलं, अंतर डबल केलं, तर त्यांच्यातला फोर्स हा 4 फॅक्टर्स म्हणजे 4 पट जो होणार होता त्यापेक्षा कमी होतो. कारण अंतर वाढलं की फोर्स कमी झाला. जेवढ्या बॉडी जवळ असतील तेवढा फोर्स जास्त असणार, जेवढ्या बॉडी लांब जातील तेवढा फोर्स कमी राहणार. म्हणजे
जर जे अंतर आहे त्यापेक्षा दुप्पट जर अंतर वाढवलं बॉडीमध्ये तर तेवढ्या अंतरावर ठेवल्या तर फोर्स 4 पट 4 फॅक्टर कमी होतो. आणि पहिलं वाक्य काय सांगितलं, दोन्ही मासपैकी एक जरी मास डबल वाढवलं किंवा दुप्पट केलं तर फोर्स सुद्धा दुप्पट होतो. ओके, तर अशा पद्धतीनं ह्या दोन गोष्टी तुमच्या एमसीक्यू साठी किंवा सीईटीचे जे पॉइंट्स आहेत त्याच्या ओरिएंटेड मध्ये आपण लक्षात ठेवायच्या. ओके, आणि मग त्यांच्यातला जो फोर्स आहे अंतर कसं घ्यायचं, जर दोन बॉडीज एक्झॅक्टली स्पेरिकल असतील, जर दोन बॉडी कशा असतील आपल्या डायग्राम मध्ये दाखवल्यानुसार, इफ दॅट टू बॉडीज आर एक्झॅक्टली स्पेरिकल, म्हणजे एक्झॅक्टली आपण भरीव गोल आहे हा ठिकाणी भरीव आहे, तर त्यांच्यामधलं अंतर म्हणजे त्यांच्या एक्झॅक्टली सेंटरचं अंतर, ह्या सेंटर पासून ह्या सेंटर पर्यंतचं अंतर म्हणजे त्याला म्हणा डी. पण एखादी बॉडी समजा अशी रेग्युलर आहे अशा शेपची आहे आणि एखादी बॉडी सपोज असं काहीतरी वेगळ्या शेपची आहे, तर टेबल आहे काहीतरी दगड वगैरे असेल, तर त्या ठिकाणी डी कशाला म्हणायचं, तर इथं यांच्या सेंटर पॉइंट पासून अंतर घेतलं कारण बॉडी स्पेरिकल होते. पण जर इरेग्युलर शेपच्या बॉडी असतील तर त्यांचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी करतात, बरोबर. आता याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेंटरलाच येईल असं नाही, तिथं पण एखाद्या पहिला पॉइंट असा पॉइंट असतो ज्या ठिकाणी त्या बॉडीचं सगळं मास एकवटलेलं असतं, त्या पॉइंटला म्हणायचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, हा फक्त पुढचा सीईटी साठी असलेला कन्सेप्ट आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तसं हा सुद्धा जो चौकोन आहे त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी एक्झॅक्टली इथंच येईल असं नाही. हा वेळावाकडा समजा आकार आहे, याचा सेंटर इथंच येत नाही तर एका इकडल्या साईडला असा एक पॉइंट येऊ शकतो ज्या ठिकाणी त्या बॉडीचं मास एकवटलेलं असतं, त्याला सेंटर ऑफ मास म्हणायचं. हा सेंटर वेगळा आणि हा सेंटर ऑफ मास वेगळा, लक्षात राहू द्या. सेंटर म्हणजे बहुमितीय रचनेतून एक्झॅक्टली एकदम मध्यभागी येणारा पॉइंट, पण सेंटर ऑफ मास म्हणजे असा पॉइंट की ज्या पॉइंटला त्या बॉडीचं सगळं मास एकवटलेलं असतं. ओके, हे कधी सेंटर ऑफ मास कधी वापरायचं, जर बॉडीचा शेप रेग्युलर नसेल, ओबडधोबड असेल, इरेग्युलर असेल, तर अंतर मग डी कुणाला म्हणायचं, तर ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास काढा. ओके, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा त्याला आपण सेंटर ऑफ मास असं पण म्हणतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंटर ऑफ मास असं पण म्हणतो. सेंटर ऑफ मास त्याचा इथं निघाला, त्या बॉडीचा पण सेंटर ऑफ मास करा, त्या बॉडीचा पण सेंटर ऑफ मास एक्झॅक्टली सेंटरलाच येईल असं नाही, असा एखादा पॉइंट असू शकतो की एका कडीला पण येऊ शकतो, आणि मग ह्या दोघांमधलं अंतर जे आहे त्याला डी असं म्हणा. ओके, म्हणजे जनरली आपण जर ह्या बॉडी कशा असतील, इफ द बॉडीज आर स्पेरिकल असतील, एक्झॅक्टली भरीव असतील, तर त्यांचं डी घ्यायचं म्हणजे कसं, तर डायरेक्ट त्यांचे सेंटर जोडा. जसं आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू काढतो त्यांचे सेंटर जोडतो ते म्हणजे डी. जर इरेग्युलर शेप असेल, जर बॉडीचे कसले शेप असतील, इरेग्युलर शेप असतील बॉडीचे, तर मात्र त्यांचे सेंटर ऑफ मास दोन्ही पॉइंट्स काढा, याचा सेंटर ऑफ मास याचा सेंटर ऑफ मास यांच्यामधलं अंतर म्हणजे डी. अशा पद्धतीने हे डी चा कन्सेप्ट आहे. ओके, बोर्डासाठी आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचं काय होतं फ्रेंड्स, परीक्षेसाठी महत्वाचं तुम्हाला स्टेटमेंट, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं स्टेटमेंट काय, मग असे जे आपण लिहून दिलं ते बोर्डवर आपल्याला स्टेटमेंट मग असे आपण सांगितलं होतं ते स्टेटमेंट, आणि त्याच्या खाली मग त्या 2-3 स्टेप्स, एक प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर आणि प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून कॉन्स्टंट घेतला. ही स्टेप मुद्दा मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितली, आणि कॉन्स्टंटला त्यांनी नाव दिलं न्यूटन कॅपिटल जी, आणि ही तुमची फायनल स्टेप f इज इक्वल टू g इंटू m1 m2 डिवाइडेड बाय d स्क्वेअर. हे जी जरी थोडा अलीकडे वाटत असलं तरी गुणाकार होता, g इंटू m1 इंटू m2 असा त्याचा अर्थ असतो, लक्षात राहू द्या. तर g इज कॉल्ड एज अ कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी और युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. त्याची किंमत आपण सांगितलं 6.673 इंटू 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ओके, जी ची व्हॅल्यू किती सांगितली 6.673 इंटू 10 raised to -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे पण व्हॅल्यू तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे, ते पण लक्षात राहू द्यायचं. ह्या 2-3 गोष्टी परफेक्ट कळाल्या की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन क्लिअर होतो. ओके, परीक्षेसाठी महत्वाचं फक्त स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट नुसार आलेला तो फॉर्म्युला, आणि डिस्टन्स जर डबल केलं तर फोर्स चौपट कमी होतो, आणि कोणत्याही बॉडीचं m1 किंवा m2 कुणाला जरी डबल केलं, म्हणजे एका जरी बॉडीचं मास डबल केलं तर फोर्स सुद्धा डबल होतो. या गोष्टी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या. बाकी जर रेग्युलर बॉडी असतील, स्पेरिकल शेप असणाऱ्या बॉडी असतील, तर डी कसं कॅल्क्युलेट करतात, तर दोघांच्या सेंटर मधलं अंतर. आणि जर बॉडी इरेग्युलर शेपच्या असतील तर डी कसं काढतात, तर त्यांचा सेंटर ऑफ मास काढतात. सेंटर एक्झॅक्टली काढत नाही तर काय काढतात, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे सेंटर नाही,
असा पॉईंट की ज्या ठिकाणी त्या बॉडीचं सगळं मास एकवटलेलं असतं. ओके, अशा पद्धतीनं हा सगळा कन्सेप्ट आहे आणि मग त्यानुसार न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्या ठिकाणी क्लिअर झालं. ओके, याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर आपण विचारू शकता. ओके, जीची किंमत लक्षात राहू द्या, आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहे आणि त्यानुसार बरेच एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे. रिमेनिंग पार्ट